चिखल झाला ही वस्तुस्थितीच आहे ना. 2019ला सुरुवात झाली त्याची, ज्या वेळेला शिवसेना आणि भाजप यांनी एकत्र निवडणुका लढवल्या, लोकांनी एकत्र त्यांना सरकार बनवण्याचा कौल दिला. असं असताना शिवसेना जाऊन काँग्रेसच्या मांडीवर बसली, त्यामुळे चिखलाची सुरुवात ही तिकडनंच झाली. आपणही त्या चिखलात उतरणार. मुळात विषय असा आहे की महाराष्ट्राचं हित कशात आहे हे लक्षात ठेवून राजसाहेब निर्णय घेतले. ही गोष्ट खरी आहे की सन्माननीय राजसाहेब काल दिल्लीला गेलेले आहे आणि मला असं वाटतं येणाऱ्या काही तासातच स्पष्ट होईल ते कशासाठी दिल्लीला गेले, कोणाला भेटणार आहेत, काय होणार, या सगळ्या गोष्टी काही येणाऱ्या तासात स्पष्ट होतील. माझं तुम्हाला एवढीच विनंती आहे की सन्माननीय राजसाहेब दिल्लीला गेलेले आहेत, कोणाला भेटतायत, कशासाठी गेले, त्या गोष्टी येणाऱ्या काही तासात स्पष्ट होतील. मात्र एवढं मी नक्की सांगेन आणि एवढं आत्मविश्वासाने सांगेन की सन्माननीय राजसाहेब जो निर्णय घेतील तो महाराष्ट्राच्या हिताचा असेल, हिंदुत्वाच्या हिताचा असेल, मराठी माणसाच्या हिताचा असेल आणि पक्षाच्या हिताचा असेल. असं आहे की सन्माननीय नेते बाळासाहेब साहेब आमच्या पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. सन्माननीय साहेबांबरोबर ते अनेक वर्ष आहेत आणि सन्माननीय बाळासाहेब जर दिल्लीत गेले, खासदार म्हणून गेले तर आम्हाला महाराष्ट्र सैनिकांना सर्वांना आनंदच होईल. त्यात काही वाईट वाटण्याची गोष्ट नहीं है. देखिए ऐसा है कि सन्माननीय राजसाहेब कल दिल्ली गए हैं, ये फैक्ट है. अभी वो किनको मिलने वाले हैं, क्या होने वाला है दिल्ली में, किस लिए गए हैं, ये आने वाले कुछ घंटों में स्पष्ट हो जाएगा मुझे लगता है. लेकिन मुझे ये आत्मविश्वास है कि राज साहब जो भी निर्णय लेंगे वो महाराष्ट्र के हित में लेंगे, हिंदुत्व के हित में लेंगे, मराठी आदमी के हित में लेंगे और पक्ष के हित में रहेंगे. सन्माननीय अविनाश ढाकणे साहेब आले होते, त्याप्रमाणे त्यांनी महानगरपालिकेला सूचना दिलेल्या आहेत. त्याच्यातनं जी माती किरण दिगावकर वॉर्ड ऑफिसर असताना आणि आदित्य ठाकरेंच्या बालहट्टामुळे जी शिवाजी पार्कवर टाकली होती ती काढण्याचे आदेश हे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने वॉर्ड ऑफिसरला दिले. मी तेच तुम्हाला सांगितलं की साहेब दिल्लीला गेलेली गोष्ट खरी आहे. कशासाठी गेले आहेत, कोणाला भेटणार आहेत का, काय होणार आहे, मला असं वाटतं येणाऱ्या काही तासात स्पष्ट होईल. असं आहे, सन्माननीय राजसाहेब ठाकरे जो निर्णय घेतील आम्हाला संपूर्ण विश्वास आहे की तो महाराष्ट्राच्या हिताचा असेल. जो निर्णय घेतील तो पक्षाच्या हिताचा असेल आणि ते जे आदेश देतील त्या आदेशाप्रमाणे काम करणं हे महाराष्ट्र सैनिक म्हणून आमचं कर्तव्य आम्ही मानतो आणि आम्ही त्या आदेशाप्रमाणे आत्तापर्यंत काम करत आलो आहे. कधी यश आलं, कधी अपयश आलं, पण त्यांनी खचून न जाता ते जो आदेश देतील त्याप्रमाणे आम्ही काम करत आलो आहे आणि यापुढेही साहेब जो आदेश देतील त्याप्रमाणे त्याची अंमलबजावणी रस्त्यावर करण्याची जबाबदारी ही महाराष्ट्र सैनिक म्हणून आमची असेल. असं महापालिकेच्या बजेटच्या बाहेर जाऊन महापालिकेचा खर्च चाललेला आहे आणि ती निश्चितच चिंताजनक गोष्ट आहे आणि मला असं वाटतं हा परंपरागत नियम आहे निवडणुकीचा की ज्या अधिकाऱ्यांना 3 वर्षाच्या वरचा कालावधी उलटलेला त्या अधिकाऱ्यांची बदली होती. खरं तर शासनाने करायला पाहिजे होती. तुमच्या उमेदवाराला मुळात युती, महायुती मी जाणार हे सगळे आपण बातम्या चालवत आहे त्याबद्दलची स्पष्टता येत्या काही तासात जशी तुम्हाला हवी त्याची आम्हालाही आहे येईल, त्यावेळेला आपण बोलू.